काकुदा नावाचा एक मूव्ही जो आहे झी5 या ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती रिलीज झालेला आहे. जवळपास 1 घंटा 56 मिनिटाचा म्हणजे जवळपास 2 घंटाचा हा मूव्ही आहे आणि या मूव्हीच्या लीड कास्टमध्ये आपल्याला मराठमोळे अभिनेते रितेश देशमुख दिसलेले आहेत. त्यासोबतच सोनाक्षी सिन्हा देखील या मूव्हीच्या लीड कास्टमध्ये आपल्याला दिसले आहेत. आता या मूव्हीचे डायरेक्टर जर सांगायला गेलं, तर जे आपण सध्या म्हणू शकतो, की खूप गाजलेले डायरेक्टर झालेले आहेत मराठी इंडस्ट्रीचे आदित्य सरपोतदार, ज्यांनी की काही दिवसांपूर्वीच त्यांचा चित्रपट मुंजा जो आहे बॉक्स ऑफिसवरती 100 कोटीचा आकडा गाठलेला आहे. तेच डायरेक्टर आहेत, ज्यांनी की मराठीमधील झोंबिवली हा चित्रपट देखील बनवला होता. त्यांचाच हा चित्रपट आहे आणि त्याच एक जॉनरचा त्यांनी हा मूव्ही बनवलेला आहे. कॉमेडी, हॉरर कॉमेडी असं आपण या चित्रपटाला म्हणू शकतो. आणि हॉरर जे आहे चित्रपटामध्ये तेवढ्या काही लेव्हलवरती नाही, तेवढी काही भीती वाटत नाही आणि त्यासोबत कॉमेडी जर सांगायला गेलं तर ती फक्त रितेश देशमुख यांनी केलेली आहे. आता बेसिक स्टोरी लाईन जर सांगायला गेलं तर जर तुम्ही स्त्री हा मूव्ही बघितला असेल, तर त्या टाईपचंच एक भूत आहे, त्या टाईपचंच एक भूत आहे. परंतु फक्त एक एवढं आहे की ते भूत जे आहे थोडंफार बुटकं भूत आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्या देखील मागे एक बॅकग्राऊंड आहे, तो भूत कशामुळे झाला आणि तुम्ही जर ट्रेलर बघितलं असेल काकुदा या मूव्हीचं, तर तुम्हाला समजून येत असेल की प्रत्येक गावामध्ये एका गावामध्ये जवळपास 2 दरवाजे आहेत. एक म्हणजे की ते बंद करावं लागतं आणि दुसरा छोटा दरवाजा आहे जो की उघडं ठेवावं लागतं रात्री. ते पण फक्त मंगळवारी 7 वाजून 15 मिनिटालाच. तर अशा प्रकारची स्टोरी लाईन आहे. तर त्यामागं जर कोणी उघडं ठेवलं नाही तर मग काय होईल? कोणाला एक श्राप लागतो खूप सर्व लोकांना, ज्याने उघडं ठेवलं नाही त्याला आणि त्यानंतर मग काय होतं, काय नाही आणि कशाप्रकारे हे श्राप नष्ट होतो का नाही? रितेश देशमुख जे आहेत त्यांनी एक घोस्ट हंटरचा कॅरेक्टर प्ले केलेला आहे. ते हे श्राप मुक्त करू शकतात का नाही? अशा प्रकारची स्टोरी लाईन आहे. जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही झी5 वरती बघू शकता. खरं तर सांगायला गेलं तर मी असं म्हणतो की वन टाईम वॉच हा मूव्ही आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही. कारण की फक्त सुरुवातीच्या अर्धा 1 घंटा तेवढं काही कॉमेडी नाही बघा. स्टोरी बिल्डअप होते, तेवढं काही मजा येत नाही. परंतु जेव्हापासून रितेश देशमुख यांची एंट्री होते ना, तेव्हापासूनच चांगलं वाटतं बघा. तेव्हापासून थोडीफार हसी, मजाक, खेळ जे आहे चित्रपटामध्ये वाढतो आणि शेवटपर्यंत मजा येते. आणि एक ट्विस्ट देखील आहे बघा सोनाक्षी सिन्हा यांच्या कॅरेक्टरचा. ते देखील तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर वन टाईम वॉच हा मूव्ही आहे बघा. तुम्हाला जर बघायचा असेल, टाईम जर असेल, तर तुम्ही हा मूव्ही नक्की एकदा बघू शकता. थँक